अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हत्तुरे नगरातील श्री दत्त मंदिर देवस्थान इथं श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली। अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेलं असतं। या निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यंदाच्या वर्षी शनिवारी 26 एप्रिल रोजी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती। देशभरातील कोट्यवधी भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तीर्थक्षेत्र अक्कलकोटसह सर्वत्र अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय अशा वातावरणात साजरी करण्यात आली। दरम्यान सोलापुरातील होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थानात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या भक्तिभावानं श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। या निमित्त दिनांक 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता श्रींची महापूजा झाल्यानंतर 8 ते 10 गुरुलीलामृत सामुदायिक पारायण पार पडलं। त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 12 हरिभक्त पारायण प्रदीपचंद्र पुजारी बुवा यांचं गुलालाचं कीर्तन झालं। यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। आपल्या कीर्तनानं त्यांनी भक्तगणांना तल्लीन करून सोडलं। यावेळी माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या गुलालाच्या कीर्तनानंतर स्वामीनामाचा अखंड जयघोष करण्यात आला। अवघा मंदिर परिसर यामुळं दुमदुमून गेला। त्यानंतर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांची मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली। आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। तत्पूर्वी हरिभक्त परायण प्रदीपचंद्र पुजारी बुवा आणि वैभव हत्तुरे यांचा श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला। स्वामी भक्त दीपक हरवाळकर यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मंडप आणि स्पीकर उपलब्ध करून देत स्वामींचरणी आपली अनोखी सेवा अर्पण केली। दरम्यान सायंकाळी 6 वाजता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या अखंड जयघोषात हत्तुरे नगर परिसरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी भक्तगणांनी पालखीचं स्वागत करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं मनोभावे पूजन करून दर्शन घेतलं। यानिमित्त रंगावली तसंच फुलांच्या पायघड्या घालून अनेकांनी आपली सेवा स्वामींचरणी अर्पण करण्यावर भर दिला। चैतन्यमय अशा वातावरणात हा पालखी सोहळा पार पडला।
सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी, राजू मळेकर, दत्तात्रय इनामदार, हरिभक्तपरायण संजय महाराज पवार, अमित कुलकर्णी, विराज भावार्थी, सुयश विरपे, अंकुश देवकते, रोहन कोल्हे, अथर्व अग्निहोत्री, अभिजित मळेकर, अमित मळेकर, नागेश लोंढे, श्रीधर पाटील, प्रसाद कोरंगळेकर, भारत नकाते, मधुकर जाधव, दिलीप कुलकर्णी, प्रभुलिंग भिंगे, योगीराज भांबुरे, दत्तात्रय मोरे यांच्यासह माधुरी कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, प्रणोती भावार्थी, मीना मळेकर, संपदा देशपांडे, मृणाल देशपांडे, सारिका वाघ, मानसी वाघ तसंच अन्य मान्यवरांनी परिश्रम घेतले. यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.